जयाची हे द्वारी जास्त कोणी होणार जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करील ते काय अणु हे महाराज परी पाये बीज शुद्धांगे जयाने घातली मुक्तीची गवांदी मिळविले मांदी वैष्णवाची करील ते काय अणु हे महाराज परी पाये बीज शुद्धांगे तुका म्हणे तेथे सुका काय उनी राहे समाधान चित्ताची करील ते काय अणु हे महाराज परी पाये बीज शुद्धांगे विढाला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन्निहित पाणिं मंडलं मंडलानं तरुण तुलसी माला कंदणौ कंजनेत्रं सदैदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन रंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम ओम नमो ज्ञानेश्वरा 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 असं 12 वाजेपर्यंत. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी
अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस प्रदेशं विधेन्द्रायदि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. मस्तक माझी पायावरी या वारकरी संताच्या. हे हृदया पुले चोपाळून या भले. वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. जोडून या कर जोडून या कर चरणे ठेवी तो माता. ठेवीला माता परसावी विनंती माझी पंढरी नाथा. परसावी विनंती माझी पंढरी नाथा. जोडून या कर चरणे ठेवी तो माता. तो माता परसावी विनंती माझी पंढरी. परसावी विनंती माझी पंढरी. चरणी ठेविला माथा. परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. हरी जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगी आईचे बोल रेडा बोली. करील ते काय नो हे महाराज. परी पायी बीज शुद्धांगी. जयाने घातली मुक्तीची गवांदी. मिळविली मांदी वैष्णवाची. करील ते काय नो हे महाराज. परी पायी बीज शुद्धांगे. तुका म्हणे तिथे सुका काय उने. राहे समाधान चित्ताचिया. करील ते काय नो हे महाराज. परी पायी बीज शुद्धांगे. कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज धरणेकरी प्रकरण जे नावाचं प्रकरण आहे. हे धरणेकरी नावाचं जे प्रकरण आहे, हे प्रकरण तुकाराम महाराजांच्या गाथेमधलं विशेषात विशेष प्रकरण आहे. प्रत्येक अभंग भरपूर तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये अभंग आहे. काही भोपाळे आहेत, काही आंधळे आहेत, काही पांगळे आहेत, परत मागणीपर आहेत, उपदेशपर आहेत, भरपूर प्रकरण आहेत. परंतु बाकीची जी प्रकरण आहेत ही प्रसंगाला अनुसरून झालेली आहे. परंतु हा जो अभंग आहे आजचा, या अभंगाच्या पाठीमागचं कारण काय असेल तर ते म्हणजे व्यवस्थित आहे का. हा अभंग त्याला काय म्हणतो आपण, एखाद्या घरी अचानक पाहुणे आल्यानंतर आपण म्हणतो अचानक आली, तसा अचानक झालेला अभंग आहे. बघा तुम्ही या पाठीमागचं कारण. या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ पाहण्या अगोदर, या अभंगाचं विश्लेषण करण्या अगोदर, या अभंग उत्पत्ती कशी झाली या अभंगाचं हे आपल्याला पहिलं पाहिजे. विठाला या अभंगाची उत्पत्तीच वेगळी आहे. बघा उत्पत्ती कशी आहे. एक उत्तम साधक, हो, या अभंगाचा सरळ भावार्थ सांगता येत नाही महाराज, नाही सांगता येत. या अभंग सरळ भावार्थ सांगण्याच्या अगोदर हा अभंग जन्माला कसा आला हे सांगणं फार महत्वाचं आहे. तर हा अभंगाचा पूर्ण अर्थ कळेल, नाहीतर का अभंग कळणार नाही. मग बघा, एक उत्तम साधक. उत्तम साधक कशाला म्हणतात हे सुद्धा तुम्हाला सांगावं लागेल, तेव्हा तुम्हाला पुढचं कळेल. उत्तम साधक कशाला म्हणतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्स्य, दंभ, अहंकार हे ज्याच्या ठिकाणी नसतं, अर्थामध्ये दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती करता जो अभ्यास करतो त्याला साधक म्हणतात. विठाला आणि असा एक उत्तम साधक त्या ठिकाणी
अभ्यास करत होता कोणत्या कोणत्या ग्रंथाचा, वेद शास्त्र पुराण असं अभ्यास करत असताना त्याच्या लक्षात आलं अभ्यास करता करता, आणि अभ्यास करणाऱ्याच माणसाच्या लक्षात येते, जे अभ्यास किती नाही त्याला काय लक्षात येणार, हा सुद्धा एक मुद्दा आहे. अभ्यास करणाऱ्याच्याच लक्षात येतं. आणि तो अभ्यास करत असताना आता ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर काहीतरी त्या ठिकाणी आठवतंय. आता ज्ञानेश्वरीचा अभ्यास केल्यानंतर ज्ञानेश्वरीमधून काय मिळालं निश्चितच माणूस सांगू शकतो ना कोणाला तरी. तसं त्याला त्या ग्रंथातून ज्ञान प्राप्त झालं. कोणतं म्हणजे सुख प्राप्त जर करायचं असेल तर संतांशिवाय उपाय नाही. सुखवशे हेची ठाई बहुपायी संताच्या, सुखवशे हेची ठाई बहुपायी. सुख एक याची ठाई बहुपायी संताच्या. आणि त्याच्या लक्षात आलं सुख मात्र संतांकडेच मिळणार. आणि मग तो त्या ठिकाणी ग्रंथांचा अभ्यास करू लागला. कोणते ग्रंथ? जे संतांनी, जे संत वाङ्मय आहे. कोणत्या संताचं? आता समकालीन संत पाहायचे झाले तर सर्वात अगोदरचे संत कोण असतील तर ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. मग त्याने ज्ञानेश्वरी काढली. बघा बरं काय नामदेव महाराजांचं काय प्रमाण आहे. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी आय डोळा पहावा पंढरी. वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी डोळा पहावा पंढरी. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावा पंढरी. ज्ञानेश्वरी शिवाय जीवनाचा उद्धार नाही माय बाबा. हेच सांगतो तुम्हाला. आमचे गुरुवरे बुवा सांगत असतात, नेहमी पाठामध्ये सांगत असतात, जीवनामध्ये तुम्ही ज्ञानेश्वरी ग्रंथ हा जर वाचला तर तुम्हाला काय कुठंच जायची गरज नाही. अमृते महाराज तुम्हाला एक मी दृष्टांत सांगतो. दृष्टांत नाही, सत्य वस्तुस्थिती घडलेलं सांगतो. सद्गुरू बाबा महाराज सातारकर तर तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. त्यांचा हरिपाठ आपण ऐकत असतो, बरोबर आहे ना. सद्गुरू बाबा महाराज सातारकर यांचे आजोबा दादा महाराज सातारकर. दादा महाराज सातारकर साधी विभूती होती का महाराज. त्या ठिकाणी दादा महाराज सातारकर रोज ज्ञानेश्वरीचा पाठ घ्यायचे. परंतु पाठ केव्हा घ्यायचे? आंघोळीच्या आधी. त्यांना एक जणांनी प्रश्न विचारला, म्हणले तुम्ही स्नान करत नाहीत, स्नान करण्याच्या अगोदर ज्ञानेश्वरी वाचता, ज्ञानेश्वरीचा पाठ घेता, शोभत का तुम्हाला? असं त्या ठिकाणी त्यांना बोलले एक जण. आणि समाज आहे, टीका तर करणार, बोलणारच. आणि मग असं म्हणल्यानंतर दादा महाराजांनी इतकं सुंदर इतकं गोड उत्तर दिलंय. पहा म्हणले आईला कधी, आईला बरं का, आईचं तुम्ही काय म्हणते त्याला आपण, एखाद्या वेळेस आईला न आंघोळ करता ग्रंथाचं आईचा देवपाठ असतो. देवपाठ असल्यानंतर आपण न आंघोळ करता जरी तिथं गेलो तरी आई काही बोलते का? न आंघोळ करता जरी आईला आपण फेटलो, काही जरी झालो, आणि मग त्या ठिकाणी दादा महाराज म्हणले, अहो म्हणले मी माझ्या आईचं काय करतोय, अमृत पाशन करतोय, दूध पाशन करतोय, मला गरज नाही म्हणले, आंघोळीची सुद्धा गरज नाही. किती महाराज, हे ज्ञानेश्वरी आहे. आणि मग तो साधक ज्ञानेश्वरी वाचत होता, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करू लागला. मग पुन्हा समकालीन संत कोण आहेत? नामदेव महाराज.
नामदेव महाराजांच्या गाथ्याचा अभ्यास करू लागला आणि इत्यादी संतांच्या ग्रंथाचा अभ्यास करत असताना त्याच्या लक्षात आलं, बरं का, ऐका सर्वांनी, त्याच्या लक्षात आलं आपल्याला सुख प्राप्ती करता जायचंय ते ज्ञानेश्वर महाराजांकडे. आणि तो साधक ज्ञानेश्वर महाराजांकडे आला आणि ज्ञानेश्वर महाराजांकडे आल्यानंतर त्या ठिकाणी तो सेवा करू लागला. सेवा केल्यानंतर माऊली काही चाले ना, माऊली काही बोले ना. हो, त्या ठिकाणी मग एक दिवशी त्याला राग आला आणि त्याने त्या ठिकाणी धरण धरलं. तेव्हापासून त्याचं नाव धरण्यकरी पडलं. आता धरण आणि उपोषण याच्यामध्ये फरक आहे. उपोषण म्हणल्यानंतर थोडं राजकारण आलं, परंतु धरण म्हणल्यानंतर त्या ठिकाणी परमार्थ. धरण वेगळं आणि राजकारण वेगळं. धरण महाराज त्या धरणेकरांनी धरण धरलं. मग त्याच्या एक दिवस स्वप्नामध्ये साक्षात माऊली ज्ञानोबा आहे. हा म्हणले तुम्ही इथं आलात परंतु माझ्याकडे तुमचं काम होणार नाही. मग म्हणले काय करावं लागेल? म्हणले तुम्ही काय करा, त्या ठिकाणी कुठे जा, जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे देहूला. आणि मग असं म्हणल्यानंतर तो धरणेकरी त्या ठिकाणी देहूला गेला. देहूला गेल्यानंतर मस्त सुंदर पाठ झालेली आहे आणि विचारलं, अहो म्हणले तुकाराम महाराजांचं घर कुठं आहे? विचारत 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 गेली तुकाराम महाराजांच्या घरी. पाहिलं तर काय घर आहे, भरपूर मोठी माडी होती, परंतु सगळीकडून इकून तिकून पडलेली अशी तशी. तुकाराम महाराज मुळातच श्रीमंत होते. आणि मग नंतर गेल्यानंतर तिथं होत्या त्यांच्या पत्नी. तुकाराम महाराज काही घरी नव्हते, परंतु त्यांच्या पत्नी होत्या. आणि मग त्यांच्या पत्नीला विचारलं, का हो तुकाराम महाराज आहेत का? म्हणले नाही म्हणे. कुठं गेले ते पण माहीत नाही. बरं म्हणले तुम्ही तर त्यांच्या पत्नी आहात, तुम्हाला माहीत पाहिजे. त्या म्हणले एवढं जर कळालं असतं तर आमचा संसार कसा झाला असता. जिजाबाईंनी उत्तर दिलं. मग म्हणाले कुठे आहेत ते? नाही म्हणले माहिती नाही. असू द्या, बरं त्यांची खून तरी काही सांगा. म्हणले काय खून सांगणार, ती खून सांगण्या अगोदर महाराज भजन करा, विठाला. बघा खून किती गोड आहे, गोड दृष्टांत आहे बरं का. ती खून अशी आहे म्हणले, मी एक दिवशी त्यांना विचारलं, जिजाबाईंनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारलं, अहो तुम्ही कुठे जाता, मला सांगून तरी जात जा. अगं म्हणले आवले मला ध्यानातच राहत नाही. बरं म्हणले तुम्ही नेमकं कुठं जाता हे तरी सांगा. म्हणले मला हे सुद्धा ध्यानात राहत नाही. आणि मग त्यांनी मला तेव्हा सांगितलं की जेव्हा जेव्हा तुला माझ्याकडे यायचं असेल तेव्हा तेव्हा काय करायचं, त्या ठिकाणी एक भामचंद्रा डोंगराकडे वाट जाते, एक गोरा डोंगराकडे आणि एक भांडारा डोंगराकडे. अशा 3 वाटा आहेत. ज्या वाटेची माती घेऊन कानाला लावशील तिथं तू काय विठ्ठल 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 ध्वनी, त्या दिशेने तू यायचं असं सांगितलं होतं. तेव्हा मात्र त्या साधक बघा बरं का व्यवस्थित का बारकाई नाही, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, याच्यावरच सगळं कीर्तन ह्या मुद्द्यावर. तेव्हा मात्र त्या साधकाच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडला. आपल्याला माऊलींनी ज्यांच्याकडे पाठवलाय ते योग्य आहे. मग असं त्यांना लक्षात आलं त्या साधकाला. आणि तो साधक समोर आला. मग ते जे सांगितली ती क्रिया केली आणि तो भांडारा डोंगरावर गेला. काय तुकाराम महाराजांचं भजन होतं, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. आणि असं भजन चाललं होतं. आणि काय तो भजनाचा आनंद. आणि तुकाराम महाराज हो त्या ठिकाणी भजनामध्ये दंग होते. आणि तो धरणेकरी आला. तो धरणेकरी आल्यानंतर त्या धरणेकऱ्याला सुद्धा काही कारण समजेना. तो ज्या कार्य करता आला होता ते सुद्धा त्याच्या ध्यानातून गेलं. ते सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायला लागले. आणि महाराज रामकृष्ण हरी त्यांनी सुद्धा तुकाराम महाराजांसोबत भजनामध्ये तो स्तब्ध झाला. आणि काही काळाच्या नंतर त्याच्या लक्षात आलं. आणि तो म्हणला अहो महाराज मी आलोय. म्हणले कोण आहे कशा करता आला. प्रश्न विचारावा लागेल ना. कशा करता आला. आलं विचारल्यानंतर अहो मला म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्याकडे पाठवलं आहे. अहो म्हणले कशा करता. म्हणजे सुखाच्या प्राप्ती करता. तुकाराम महाराजांचे डोळे भरवून आले. तुकाराम महाराज स्तब्ध झाले. तुकाराम महाराजांच्या अंगावरती शहारे आले. हो. आणि मग तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले जयाची द्वारी सोन्याचा पिंपा आगे आईचे बळ रेडा बोले आगे आईचे बळ रेडा बोले आगे आईचे बळ रेडा बोले जयाची द्वारी सोन्याचा पिंपा आगे आईचे बळ रेडा बोले आगे आईचे जयाची हे द्वारे याचा फक्त पूर्वार्ध पाहायचा बरं का आपल्याला. नंतर उत्तरार्ध. जयाची हे द्वारे सोन्याचा पिंपळ. आता काही लोकांना प्रश्न निर्माण होईल इथल्या सुद्धा बसलेल्या का हो महाराज तुम्ही आळंदीला राहता खरंच सोन्याचा पिंपळ आहे का. नाही सोन्याचा पिंपळ असता तर तो राहिला असता का. अहो लोकांनी मुळात सगळं उपयोग ठेवला असता का. सोन्याचा पिंपळ असता तर अहो महाराज मुळं सुद्धा तिची शोधित लोकांना घरं पाडली असतील. हा तो सोन्याचा पिंपळ. सोन्याचा पिंपळ म्हणजे कसा त्याचा लक्षार्थ घ्या. वाचार्थ लक्षात घ्या आणि लक्षार्थ समजत घ्या. लक्षार्थ म्हणजे काय. लक्षार्थ म्हणजे आपण जो पिंपळ पाहतो तो पिंपळ हा झाला लक्षार्थ. परंतु वाचार्थ कोणता याचं वर्णन 15व्या अध्यायामध्ये आहे. ऊर्ध्वमूलमद शाख मश्वतम प्राहुरव्यम छंदांशी यश पर्णानि यस्तम वेदस्स वेदविद. हा कटकटा एवो खटे मृत्यू लोकीचे उपराटे. ज्ञानोबरांचे शब्द आहेत बरं का. नाही मृत्यू लोकीचे उपराटे म्हणले काही खरं नाही संसार. मग संसार रूपी पिंपळ कोणता तो वेगळा. आता खरं म्हणलं तर तुम्हाला पिंपळाला संसार म्हणले गेलेले आहे. पिंपळाला अश्वत्थामा म्हणले गेलेले आहे. अश्वत्था आणि अश्वत्थामाला अर्थातच संसार म्हणले गेलेला आहे. लक्षात घ्या तुम्ही. अश्वत्थामा म्हणजे काय. अश्वत्थाच म्हणू त्याला आपण. ते मा आहे समोर परंतु कसं आहे अश्वत्थामा म्हणल्यावर यायला तो याच्यातला अश्वत्थामा वाटत कशातला महाभारत पुन्हा नसलेले शंका निर्माण. पुन्हा म्हणते ते अश्वत्थामा अजून सांगितला नाही. तुम्हाला सांगतो तो अश्वत्थामा नाही बरं का. तो अश्वत्थामा म्हणताना परत चिंतन वाढावं लागलं. ऐकून घ्या. अश्वत्थामा म्हणजे काय तर त्या ठिकाणी पिंपळाला अश्वत्थामा म्हणल्या गेले. आणि तो पिंपळ संसार रूपी पिंपळ वेगळा. परमार्थ रूपी पिंपळ वेगळा. संसार रूपी पिंपळ म्हणल्यावर काय महाराज संसार रूपी पिंपळाचं सांगायची गरज आहे का. हे काय सगळं चाललेलंच आहे ते सांगायची गरज नाही. आणि मग जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. सोन्याचा पिंपळ कोणता
सोनं म्हणजे काय महाराज? सुख म्हणतो. सोन्याला काय म्हणले गेलेलं आहे? सुख. तुकाराम महाराजांचे अभंग आहे, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहि. आजी सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा धनो. आजी सोनियाचा दिनो हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा धनो. सोनियाचा दिनो, सोनियाचा दिनो. आजी सोनियाचा दिनो हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा धनो. सोनियाचा दिनो, आजी सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा धनो. आजी सोनियाचा दिनो, सोनियाचा दिनो. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला. हो, इतका सुंदर सोने ते म्हणजे मी तुम्हाला एक कशा करता प्रमाण दिले की तिथं सुद्धा सोनं म्हणलेलं आहे. म्हणजे काय असतं, दिवसच सोन्याचा झाला का? नाही, तर ते सुख म्हणले. त्या दिवशी त्यांना काय सुख लाभला असेल किंवा प्राप्त झाले असेल म्हणून तुकाराम महाराजांच्या मुखातून ते उद्गार प्रकट झाले. आणि मग जयाची हे द्वारी, जयाची हे द्वारी म्हणले ज्यांच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. मग खरा सोन्याचा पिंपळ का? नाही, तर तो कोणता सोन्याचा? सुख मानले गेलेलं आहे सोन्याला. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ. आणि त्यांच्या ताकदीचा जर विचार जर केला तर पाहिजेच काम. अंगी आईचे बळ रेडा बोले, अंगी आईचे बळ रेडा बोले, अंगी आईचे बळ रेडा जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ. जयाची द्वारी, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगी आईचे बळ रेडा बोले, अंगी आईचे बळ रेडा बोले. हा झाला कशातला पिंपळ? व्यवहार आपलं परमार्थातला पिंपळ, सोन्याचा पिंपळ. काय मला तुम्हाला एक सांगतो, ज्ञानोबरांचे शब्द समजणं, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे शब्द समजणं फार अवघड आहे. त्याकरता सुद्धा ज्ञानच लागतं महाराज. हो, मग आता सहज तुम्हाला व्यवहारातली भाषा थोडी सांगतो. व्यवहारातलं सुद्धा समजून घ्यावं लागेल ना, हा बरोबर आहे का नाही? व्यवहारातलं समजून घ्यायचं. आता आमचे संतोष महाराज उत्कृष्ट मृदंग वाजवतात. सहज मी संतोष महाराजांच्या घरी गेलो, महाराज चहा प्या. नेमकं त्यांच्या गेट वाजला, तिकून त्यांच्या पत्नीला कळलं, महाराज कुकर फेकून घातलं डायरेक्ट. अहो खरं सांगतो, मला संतोष महाराज म्हणाले, महाराज तुमच्या पाया पडतो, डायरेक्ट घरी चला. नाही झालं का? नाही, सहज दृष्टांत झाला. मी दृष्टांतामध्ये लगन होता. कीर्तनात लगन बी होत असते. हो हो, कोणाचं करायचं मला लगेच होतं. आता येरी बी लग्नच होईनात, त्यांचे लग्न होईनात. तीन माणसं एका मिनिटात मी कीर्तनात लग्न करतो. आता संतोष महाराजांचं कीर्तन खरं नाही हो, त्यांचं लग्न झालेलं आहे तसं लग्नापुरं आपलं कीर्तनापुरतं. आणि मग महाराज चहा प्यायला चला म्हणजे संतोष महाराज गेलो. महाराजांनी नेमकं असा गेट वाजला, गेट असा निस्ता असा केला गेट. जसा गेट केला महाराज तसं इकडून आतमध्ये कुकरच फेकून, जसं कुकर फेकून घातलं तसं संतोष महाराज म्हणले, महाराज आपण बाहेर हॉटेलवर चहा पितो बघ बाबा. अवघड ही झाली संसाराची व्यथा महाराज. संसारात सुख आहे का? नाही, संसार दुःख मूळ, संसार दुःख मूळ, संसार दुःख मूळ,
पाठी लागले वडा काम क्रोध भगवने पाठी लागले ओढा पवनाचा जल जावो सोनाने शरण जावो दर्श दे तू भगवान संसार दुःख मुळ चौकडे इकळ विश्रांती नाही कोठे दिवस तळमळ. मी सुद्धा थोडी थोडी गायनाची प्रॅक्टिस करायलोय. मला लय जमत नाही पण ते आता ते काही जण मला म्हणले भरपूर तुम्हाला गायन जमत नाही गायन केलंच पाहिजे. बरं असं बी नाही ना महाराज. अरे गायन करावं नाही बाळा. गायन करावं लागत आहे त्याच्यामुळं जर त्याची प्रॅक्टिस करू लागलो ना बरे जमतंय आता थोडं थोडं. संसार दुःख मुळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कुठे संसारामध्ये विश्रांती नाही. संसारामध्ये तापचे महाराज. आताच उदाहरण सांगितलं मी. जास्त उदाहरण सांगायची गरज नाही. अभंग पण सोडवायचंय. आणि मग चला पुढं. मग आता आपण पूर्वार्ध पाहिलाय बरोबर आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. परत एकदा तुम्हाला मी सोप्या भाषेत सांगतो. जयाची म्हणजे ज्यांच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ ते म्हणजे ज्ञानोबा आहे. ओके. सोन्याचा पिंपळ. सोनं म्हणजे काय तर सुख आणि त्याचा पिंपळ त्याचा संसार म्हणजे सुखाचा संसार हा कुणाच्या दारामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या विशेष सवाल झाला. आता परत विचारत नाही. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. आता अंगी आयसे बोळ रेडा बोली. दुसऱ्या चरणाचा आपल्याला काय करायचा आहे विचार करायचा आहे. बघा तुम्ही सुंदर आहे. हो दुसऱ्या रेड्या मुखी वेद बोलविला रेड्या मुखी वेद रेड्या मुखी वेद बोलविला गर्भ दुजांचा रविला. रेड्या मुखी वेद बोलविला गर्व तुझ्या रविला. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दर्शनी हरे ताप. सर्वांभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशन
हे उद्या प्रमाण घेणारच होतं. खूप सुंदर प्रमाण दिलं. चालविली जड हरली सांग याची क्रांती. मोक्ष मार्गाचा सांगती ज्ञानोबा माझा. येड्यामुखी वेद बोलविला गर्भ तुझ्यांचा चालविला शांती रूपी प्रगटला. ज्ञानोबा माझा. हो, सोपं आहे का? काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. ओ काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा याच्यावर दुसरी एक चाल आहे बरं का. गोड चाल आहे, मी म्हणणारच होतो ती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेद महिषामुखी बोलविले. वेद महिषामुखी बोलविले. काय खालच्या आवाजामध्ये आपलं वरच्या आवाजामध्ये चालले पण सुंदर चाललं. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेद महिषामुखी वदविले. बरं आता भरपूर काही जण विचार करताना बसल्या कोणी पण असू द्या. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली. ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला. पण का बोलवला, त्या पाठीमागचं कारण, त्याचं काही उत्तर माहिती का नाही? माहित पाहिजे. भिंत चालवली का चालवली याच्या पाठीमागचं कारण आहे महाराज. लोकांना दाखवून द्यायचं नव्हतं की आम्हाला येतंय. तुकाराम महाराज एक ठिकाणी म्हणले चमत्कार करते नव्हती ते संत. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, जे चमत्कार करतात ते संत नाही म्हणले. मग तो ज्ञानेश्वर महाराजांनी का रेड्यामुखी वेद बोलवला, पाठीमागचं कारण आहे. आई वडिलांचं देहांत, आई वडिलांनी जे देहांत प्रायश्चित्त घेतले महाराज, ते वाया न जावा. हा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाजात आम्हाला वावरायची, याच्याकरता शुद्धीपत्र आणायला ते पैठणला गेले. पैठणला गेल्यानंतर तिथल्या ब्राह्मण वृंदांना त्या ठिकाणी म्हणले आम्हाला शुद्धीपत्र हवाय. प्रश्न विचारला, म्हणले तुम्ही कोण? म्हणले आम्ही आळंदीचे. काय म्हणले नाव तुमचं? काय महाराज तेजस्वी नावं असतात, काही काहीची नावं गंगाधर आंघोळ नाही महिनाभर, काय 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 हा काही काहीची नावं, आणि बायाची नाव सुद्धा काय महाराज नाव, शांताबाई भांडण केल्याशिवाय करमत नाही, अशी नाव आहेत महाराज. कसं नाव असावं? तेजस्वी. काय नाव आहे महाराज? मुखातून नाम पडलं निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान काका, मुक्ताई, अशी नावं सांगितली. बरं म्हणले तुझं नाव ज्ञानदेव आहे का? म्हणले आमची एक रेडा आहे, त्याचं नाव सुद्धा ज्ञानदेव. मग असं म्हणल्यानंतर अहो म्हणले आम्हाला शुद्धीपत्र हवंय, आम्हाला बाकी काही तुमच्या गावचं ज्ञात आम्हाला करून घ्यायचं नाही. अरे म्हणले परंतु तुमचा काय थोडीफार चेष्टा केली त्यांची, ज्ञानोबारायांची. ज्ञानोबारायांनी आतापर्यंत सहन केलं, मग तेव्हाच का नाही करणार? परंतु ज्ञानोबारायांनी सहन केलं. जास्त चेष्टा केल्यानंतर ज्ञानोबारायांनी त्या रेड्याला, मग ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी त्यांना म्हणले तुमच्या गावात रेडा आहे ना, तो रेडा सुद्धा वेद बोलवतो. म्हणले तुम्ही काय वेद सांग? ब्राह्मण वृंदांना अहंकार झाला होता, तो अहंकार त्यांचा नष्ट करण्याकरता माऊलींनी काय केलं? रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. हे त्याच्या पाठीमागचे एकमेव कारण आहे, दुसरं काही कारण नाही. रेडा बोलवला. रेडा याच्या करता बोलवला की त्या ब्राह्मण वृंदांचा अहंकार नष्ट व्हावा, याच्या करता ज्ञानोबारांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. विढाला
आता भिंत चालवली. का भिंत चालवली? ज्ञानेश्वर महाराजांना काय वेळ होता का महाराज? काय होते ज्ञानेश्वर महाराज? खरं सांगतो मी तुम्हाला, ज्ञानेश्वर महाराजांसारखी अवस्था कोणत्याच संत, सगळे संत जे आहेत ते संत, आता एकनाथ महाराज, नामदेव महाराज, सगळ्या संतांचं वय महाराज समकालीन आहेत, परंतु माझे ज्ञानोबा आहेत ना महाराज सगळ्यात कमी, सगळ्यात बारीक जे असतील संत ते म्हणजे ज्ञानोबा आहे. काय महाराज अवस्था असेल हा? कधीतरी बापाला कौतुक सांगावं तर बाप नाहीये, कधीतरी आईच्या मांडीवर झोपावं तर आईची मांडी नाहीये, कधीतरी आईपाशी जाऊन रडून सांगावं, आई मी हे कार्य केलं, आई मी जगाकरता ज्ञानेश्वरी हा ग्रंथ उत्पादित केला. हा महाराज आई नाहीये, पण एक सांगतो, आज अख्ख्या विश्वाची आई कोण आहे तर माझी माऊली. हा आज विश्वाची माऊली ज्ञानोबा आहे. ज्यांना मांडी नव्हती महाराज रडण्याकरता, आज त्यांच्या मांडीवर पूर्ण विश्व आहे. माऊली ज्ञानोबांची ताकद आहे महाराज. काय रेड्या मग भिंत चालवली. काय भिंत चालवली? चांगदेव महाराजांना काय झाला होता? अहंकार झाला होता. कशाचा? मी योगी असल्याचा. अहो खरा आहे, परंतु योग्याची सत्ता ही निर्जीवावर नसून, आपलं सजीवावर नसून निर्जीवावर असते. निर्जीवावर सुद्धा सत्ता असली पाहिजे ना. योग्याला निर्जीव असो सजीव असो सर्व समान आहे. मग आता प्रश्न निर्माण होतो इथे, मग तुम्ही वाघावर बसून आले, खरं आहे तुमचं सजीवावर सत्ता आहे, पण निर्जीवावर सुद्धा सत्ता असते योग्याची. आणि तेव्हा चांगदेव महाराजांना दाखवून दिलं की योग्याची सत्ता ही सजीवावर नसून निर्जीवावर असते, आणि त्यांचा अहंकार घालवला. याकरता ज्ञानोबा यांनी काय केली? भिंत चालविली जड भिंती, चालविली जड भिंती, याची भ्रांती, हरली सांग याची भ्रांती, हरली सांग याची भ्रांती, चालविली जड चालविली जड भेटी, जड भिंती, चालविली जड भिंती, चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगती ज्ञानोबा माझा. बघा किती गोड आहे. म्हणून आता आपला उत्तरार्धाचा सुद्धा अभ्यास झाला. मग अहो एवढं सगळं आहे तुकाराम महाराजांकडे, मग ते तुम्हाला सुख देऊ शकले नाही का? तर हे एकमेव महाराज या अभंगातला सगळ्यात मोठा पॉईंट आहे बरं का. ज्ञानोबारायांकडे काय? सोन्याचा पिंपळ आहे द्वारामध्ये. ताकद केवढी आहे? रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात, भिंत चालू शकतात. अजून तर मी तुम्हाला सांगितलंच नाही. स्त्रीचा जो केला ज्ञानोबाराय स्त्रीचा पुरुष करू शकतात. अहो सच्चिदानंद बाबांना जिवंत केलं महाराज. मिलेलं मड जिवंत केलं महाराज. प्रेत उठून बसलं डायरेक्ट. आणि तेवढंच केलं नाही, ते उद्धार केला त्यांचा. ज्ञानेश्वरीचं लेखक केलं. मग मला सांगा, एवढं सगळं असून का तुम्हाला माऊलींनी सुख दिलं नाही? तुम्हाला का माऊलींनी माझ्याकडे पाठवलं? या पाठीमागचं इथलं प्रश्नाचं उत्तर लगेच इथं देऊन जातो, मग पुढे वाद नको. या प्रश्नाचं उत्तर असं आहे, मोठ्याने दिलेला मोठेपणा आहे. बरोबर आहे. आता मला याच्यावरही तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. एक चांगला नोकरी करणारा होता, सुंदर नोकरी होती, त्याला 40-50 हजार रुपये पगार होती. आणि त्याच्याकडे एक जणांनी त्याला पाठवलं, म्हणले हे यांच्याकडे तुमची नोकरी आहे, ती तुम्हाला नोकरी लागेल. मग गेल्यानंतर म्हणले हो असं त्याचं लेक्चर वगैरे घेतलं. ते काय असतं ते मला नाही कळत. ते घेतलं आणि ते घेतल्यानंतर मग ते
मग ते म्हणले तुम्ही काय करा, इथे इथे माझा मित्र आहे त्यांच्याकडे जा. मग काय यांच्याकडे नोकरी नव्हती का? यांच्याकडे नोकरी होती, जागा पण खाली होती, परंतु तो अज्ञानी ठरत नाही ना. ज्याने नोकरीला दुसऱ्याकडे पाठवलं तो अज्ञानी ठरत नाही, किंवा त्याच्याकडे नोकरी नाही असं त्याचा अर्थ होत नाही, परंतु त्याला त्याच्या मित्राचा काय करायचा आहे, मोठेपणा वाढवायचा आहे, म्हणून त्यांनी काय केलं, त्याच्या मित्राकडे पाठवलं. तसंच हे आहे, आलं का लक्षात? तसं जगद्गुरु तुकाराम महाराजांचा मोठेपणा त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांना वाटत होतं, म्हणून माऊली ज्ञानोबारायांनी तुकाराम महाराजांकडे पाठवलं. या प्रश्नाचं उत्तर लगेच दिलं. आता आपण दुसरं चरण सोडू. विठाला जयाची द्वारी गयाची द्वारी गयाची द्वारी सोन्याचा पेपळा गयाची दुसऱ्या चरणाकडे वळूया. करील ते काय नो हे महाराज. मग महाराज काय करू शकत नाहीत. ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला सुख देऊ शकतात, परंतु त्याचं उत्तर मी मागे दिले. आता तुम्हाला आता पुढे चालू आपण. करील ते काय नो हे महाराज परी पाये बीज शुद्ध अंगी. त्या ठिकाणी शुद्ध बीज लागतं, त्याकरता त्या पात्रतेचा माणूस हवाय. अंगी ऐसे करील ते काय नो हे महाराज परी पाहे बीज बीज शुद्ध अंगी. ते बीज चांगलं लागतं त्याकरता. आणि नाही मग ते आपलं. आता एक सांगतो तुम्हाला, साधकालाच प्रश्न निर्माण होतो. त्या पाठीमागचं कारण काय? कारण साधक हा अभ्यासू असतो, बरोबर आहे. आणि अभ्यास करणाऱ्यालाच प्रश्न निर्माण होणार. जो अभ्यासच करत नाही, निस्ता काठाळ्यावानी गावात हिंडतो, त्याला काय प्रश्न निर्माण होणार? अभ्यास करतो त्यालाच प्रश्न निर्माण होतो. तसंच आहे. तर माऊलींनी हो तुकाराम महाराज म्हणले मग परिपाहे बीज शुद्धांगी. ते काय करतात आधी त्या ठिकाणी ते ती योग्यता लागते महाराज. आता किती केलं तरी जोग महाराजांच्या संस्थेत शिकायचं म्हणल्यानंतर त्याच्या आधी तुम्हाला मराठी व्याकरण पाठ करावं लागेल, भांडारा कर पाठ करावं लागेल. पाठ नाही पण त्याचा अभ्यास तरी करावा लागेल ना. हां तुम्हाला लघु सिद्धांत थोडाफार यायला हवा, विचारसागर यायला हवं. विचारसागरामध्ये किती व्याख्या आहेत हेच माहीत नाही, मग नाही जमणार. मग दुसरा विषय तुम्हाला सांगतो, त्याकरता वारकरी चाली थोड्याफार यावं लागते. आणि वारकरी चालीच आता गेल्या महाराज. तू काय म्हणे अरे माझी हा इतक्या वारकरी चाली राहिल्यात नाही काय महाराज. आमच्या सिद्धबेटा खरं सांगतो मी, ज्याला वारकरी भजन ऐकायचे तिने आमच्या सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्थेमध्ये महाराज तो भजनातला उठणार नाही पुन्हा. वचन ऐका कमलापते वचन ऐका कमलापते वचन ऐका कमलापते वचन ऐका कमलापते
माझे रंगाची विनंती, माझी रंगाची विनंती, कर जोडी कोणते काळी आपण जवळी. आपली तर भजन 3-3 वाजता तर भजन. मी मागच्या वर्षी सांगितलं असतं 1.5 किलो गळून खातून एकच गळून. महाराज मंदिरातले गुळाच्या ढेपा संपल्या, पण याचं काय भजन आवरण काहीच नाही ना. भजन एकच गवळण म्हणा सगळ्याला पुढे ढकलीतून शेवट गवळण म्हणतो महाराज. गुळ संपून जातो ना तरी याची गवळण काय त्याला उपयोग. भजन कसं असावं महाराज. आमची तर 3 तास भजन असतं रमेश महाराज. 3 तास भजन. रात्री 7ला सुरू होतंय, 9ला संपत आहे. पण भजनामध्ये महाराज खोटं बोलत नाही तुम्हाला. मांडी सुद्धा पोरगा मोडीत नाही. आणि पोरं किती आहेत? फक्त 25 पोरं आहेत. फक्त 25. त्यातले 4 पकवाजे आहेत. इकून 10 आणि इकून 10 आणि 1 विनेकरी बस. महाराज एका साईडला बसलेले होते. भजनामधून मांडी सुद्धा आलीत नाही आपली. नेमकं महाराज भजन सुरू झाली की गुडघे दुखत आलो जरा. भजन करी वंदवानी नरकादानी चुकेना, नरकादानी चुकेना, नरकादानी चुकेना. भजन ते वंगाळवाणी नरका जाणे चुकेना. महाराज भजनामध्ये व्यर्थ बोललं ना तरी नरकात जाते माणूस. आपले खरंच खरं मी भजन पाहिले हो काही लयच भजन डेंजर. त्या भजनामध्ये बसवत नाही महाराज. काय भजन नेमकं रूप पाहता सुरू झाली. हाय हाय लेगुड गेली. अरे थोडं थांबावा. रूप पाहता पंचपदी तर हो द्या ना. आणि महाराज नुसतं पंचपदी सुंदर ते दानत. इतकी सुंदर पेटी आहे, मृदंग आहे, तबला आहे, इतके सगळी सुविधा आणि सुंदर टाळ्या आहेत. बरं महाराज काही गावात मी गेलो, आता ते गावाचं नाव नाही सांगत, त्या गावात गेलो महाराज. टाळं कुटू 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 छटाकावर आणलेत, पण टाळं बदलून दिले. टाळत बदलेनात महाराज. तुम्हाला सांगतो भजन कसा असावा. तुम्हाला सांगितलं मी. वचन ऐका कमलापती, माझ्या रंकाची विनंती, कर जोडितो गळते काळी. महाराज आमच्या श्री गुरूंचे तुम्ही कीर्तन ऐकत जा. युट्यूबला आपलं यांच्या युट्यूब चॅनल आहे. 1 नंबर सुंदर चालीत वारकरी चाली असाव्या भजनामध्ये. वारकरी चालीत राहिले नाही. आता तर ते महाराज तुम्ही आता हे तरुण मंडळी आहेत, या तरुण मंडळीला माहिती आहे की श्रीवल्लीची चाल काढली. तेरे रश्के कमर तूने पहिली, सुंदर ते धान उभे विठेवरी. नाही ना महाराज, अवघड झालं. चालीत राहिले ना वारकरी. कशा चाली असावं महाराज. भजन गोड भजन असावं. हो तर त्या ठिकाणी सुंदर ते धान उभे विठेवरी, विठेवरी करकटेवरी ठेवोनिया. बाबा महाराजांची चाले बघा. सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, विठेवरी करकटेवरी ठेवोनिया. तुळसी हार गळाकाचे पितांबर, तुळसी हार गळाकाशे पितांबर. आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर. असं याला म्हणतात भजन महाराज. हो त्या ठिकाणी भजन असं असावं म्हणून त्या नियमातला लागतो. आपला तिथं मुद्दा चालला होता. असं नियमातलं माणूस असावं. मग त्या ठिकाणी एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ उमटी,
अहो महाराज फळ कसं पाहिजे तुम्ही एक सांगतो. आता आपण गहू पेरतो, गहू पेरल्यानंतर मला सांगा तुम्ही, आता सगळे आपण शेतकरी बांधव आहोत, सगळे शेतकरी आहेत, माझ्या सगळे शेतकरी आहेत, बरोबर आहे ना. आता आपण गहू पेरला, अमृताची फळे अमृताची वेली अमृताची फळे अमृताची वेली अमृताची फळे अमृताची वेली अमृताची वेली पुढे त्याची चाली बीजाची पुढे त्याची चाली अमृताची फळ अमृताची वेली पुढे पुढे त्याची चाली बीजाची या. आणि अशा प्रकारे महाराज गोड गोड प्रमाण दिलं बाप्पांनी त्या ठिकाणी. आणि मग बीज कसं पाहिजे, शुद्ध पाहिजे बरं का. आणि शुद्ध बीज असेल तर मग त्याचा काहीतरी त्या ठिकाणी उपयोग होतो. आता जसं तुकाराम महाराज द्वितीय चरणामध्ये म्हणले, करील ते काय नो हे महाराज परिपाय बीज शुद्ध. आपलं उदाहरण चालू होतं गव्हाचं. आता लक्षात घ्या तुम्ही सर्वांनी, आता गहू काढायला आलाय पण मी पेरणीचं सांगतो तुम्हाला, बरोबर आहे. आता आपण काय करतो, पहिले ते रान नीट करतो, रान नीट करावं लागेल. रान नीट केल्यानंतर त्याच्यात रोटा ते काय ते पाळी वगैरे हाणावं लागतं. मग त्याच्यानंतर खत फेकणं आलं, खत फेकण्याच्या नंतर गहू पेरणं आलं, गहू पेरल्याच्या नंतर ते बी नाही आलं तर त्याला फवारावं लागतं. मग फवारायचं, मग फवारल्यानंतर ते त्या ठिकाणी मोठं 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 होते. मग त्याला काय लागतात, ते गहू लागतात. गहू लागल्यानंतर ते बी काढायचं, मग त्याच्यातून नंतर त्या हालेरमध्ये काढायचं, मग कुठं तवा गहू येतं. तसंच महाराज लय तासावं लागत आहे, तासावं लागेल ना. लहानपणापासून त्याला काहीतरी संस्कार चांगले द्यावा लागतील, कुठेतरी चांगल्या ठिकाणी टाकावं लागेल. हां, चांगल्या ठिकाणी टाकल्यानंतर त्याला काहीतरी येतंय का नाही हे पण पाहावं लागेल. नाही आलं तर त्याला गावाकडे आणावं लागेल, आणि आलं तर त्याला तिथंच ठेवावं लागेल. आता भरपूर जण आणि मग ते त्या लाईनीत बसतंय का नाही बघावं लागेल. आणि आता कसं आहे, ते लवाराकडे जातो बघा आपण, ते बरोबर असं तासून त्याला व्यवस्थित करून बरोबर ते बनविते. तसं ते बरोबर लाईनीत बसते का पाहावं लागेल. आता आम्हाला तर लय लाईनीत घेतलं हो, मला लय लाईनीत घेतलं सगळ्यांनीच. पार मला मागच्या वर्षी घाम येऊ लागला, म्हणलं ह्या वर्षी दाखवतो. हां, मागच्या वर्षी घाम फोडला हो, सरे श्रोते गावातली असेच पाहू लागले. काय कळा ना मला, म्हणलं काय बाबा महाराज काय सांगतो. मागच्या वर्षी डचकोलो मी, पण यंदा म्हणलं मी बी होतो. कवर का आता लय त्रास दिला सगळ्यांनीच मला. नाही आता म्हणलं मी बोलणार, म्हणलं यंदा फडफड अभ्यास करून आलो आज. हा लयच बोलायला येतो गायन. याच्या कीर्तनात ओव्याच नाही, आता ओव्या काय बसत नाही तर बळ. आता इतके मोठे प्रमाण दिली ओव्याची काय गरज आहे, खरं सांगा बाळू मामा. किती प्रमाण झाले बरं. रेड्यामुखी वेद बोलूला, चालविली, इतके मी प्रमाण दिली. ओव्या आणा, आता ओव्या कुठून आणू सांगा ना तुम्ही. काय बळच आणू का ओढून बसत नसल्या तर. ओव्याच नाही तुमच्या कीर्तनामध्ये. एक जण तुम्हाला तुम्हाला गायनच जमत नाही महाराज. अरे म्हणलं बाबा मी 8 वर्ष आळंदीला राहिलो, 8 वर्ष आळंदीला राहिलो ना मी. म्हणलं मला थोडं फार तरी येत असं, लय नाही पण चालत तुमच्या कीर्तनात गायनच नाही. म्हणून यंदा म्हणलं आज गायनच दाखवतो. मला सुद्धा राग मानता येतात बरं का, कमी समजू नका. हो विठाला आणि ते पीक महाराज असं तुम्हाला सांगतो, त्याला खत पाणी घातलं की असं का लखलख करते पीक. काय म्हणते शेजारी, काय याचा गहू आला फांब पेटूनच टाकतो. काय गहू आला शेजाऱ्याचा, हा लयच नंबर 1 गहू आला, लगेच तो इकून लगेच जळत असतो. नाही, जळलं नाही पाहिजे, तो मुद्दा नाही आपला, जाऊ द्या. मग त्या ठिकाणी परिपाहे बीज शुद्ध, ते शुद्ध बीज पाहून काय करतात, त्याचं सुख प्राप्त, त्याला सुख नाही जे हवंय ते करतात. मग काय त्या साधकाची योग्यता नसेल का हो,
हा सुद्धा एक इथं प्रश्न निर्माण होतो. साधकाची योग्यता नसेल का? त्या साधकाची सुद्धा योग्यता होती, परंतु तुकाराम महाराजांच्या हातून हे कार्य ज्ञानोबारांना करून घ्यायचं होतं. म्हणून ज्ञानोबारांनी त्या साधकाला कुणाकडे पाठवलं? तुकाराम महाराजांकडे. द्वितीय चरण. करील तो काय नोहे महाराज, करीन ते काय नोहे महाराज, करीन तो काय नोहे महाराज, करीन तो काय नोहे महाराज, करीन ते 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 काय नोहे महाराज, सुतांगी परिपाय बीज परिपाय सुतांगी, करीन ते काय नोहे महाराज, करीन ते काय नोहे महाराज, परिपाय बीज सुतांगी, परिपाय बीज सुतांगी, करीन ते काय नोहे महाराज, करीन ते काय नोहे महाराज, करीन ते काय नोहे महाराज, करीन ते काय नोहे करीन ते काय नोहे महाराज, करीन ते काय नोहे महाराज, करीन काय नोहे महाराज, करीन ते काय नोहे महाराज, नोहे महाराज, नोहे महाराज. करील ते काय नोहे महाराज, परिपाय बीज सुतांगी. आता दुसरं चरण आपलं झालं. तिसरं चरण पाहू. परिपाय बीज सुद्धा जयाने गात जयाने घातली मुक्तीची गव्हाणे, जयाने घातली मुक्तीची गव्हाणे, जयाने घातली मुक्तीची गव्हाणे, जयाने घातली मुक्तीची गव्हाणे, जयाने घातली मुक्तीची
काय होय महाराज परी पाहे बीज सुद्धांग जयाने घातली जयाने घातली मुक्तीची गवांदी मिळविली मांदी वैष्णवाची जयाने घातली मुक्तीची गवांदी महाराज मुक्तीचं सगळं भांडार उघडं करून दिलं ज्ञानोबारायांनी. काय सांगू मी तुम्हाला सांगू अहो गीतेच्या माध्यमातून टीका केली ज्ञानोबारायांनी गीतेवरती. काय महाराज सगळी ज्ञानेश्वरी उघडी करून दिली ना. हा इतकं सोपं महाराज कळणार होतं का संस्कृत कुणाला. इतकी गीता अवघड महाराज. त्या गीतेचं काय केलं महाराज विश्लेषण मराठीमधून केलं आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून गीता ही उघड करून दिली. अजून काय महाराज मिळविली मांदी वैष्णवाची आणि असा संप्रदाय उभा केला की त्या संप्रदायाचं नाव महाराज पूर्ण विश्वामध्ये आणि एकमेव संप्रदाय आहे की त्या संप्रदायामध्ये जातीचा भेदभाव नाही. कोणी या यारे यारे याती भलती नारी नर कोणी पण या कोणत्या समाजाचा या विरोध नाही. खटनट यावे शुद्ध होऊन जावे शुद्ध होऊन जावे खटनट यावे शुद्ध होऊन जावे शुद्ध होऊन जावे पिटवावे चोख मेळा पिटवावे चोख मेळा खटनट यावे शुद्ध होऊन जावे खटनट यावे शुद्ध होऊन जावे पिटवावे चोख मेळा यावे शुद्ध होणे जावे कसे पण या शुद्धच होऊन जाणार परमार्थामध्ये बरोबर आहे. आणि असा संप्रदाय ज्ञानोबारायांनी उभा केला. कसा संप्रदाय तिथं जातीचा भेदभाव नाही कशाचाच नाही महाराज. तुम्ही बघा हो काय वारीच्या वाटेने आनंद असतो. हा आहे का कोण कोणाला जात विचारते का काय विचारते. आम्हा काय तो सोहळा आहे महाराज अख्ख्या या विश्वामध्ये त्याच्यासारखा सोहळा कोणता नाही. पूर्ण विश्वामध्ये काय वारी असते महाराज. आहे का कधी कुणाला लागते का मी कुठं गेलो का काय गेलो काय तो आनंद हा वारीच्या वाटेचा. आहे का कोणी जाती भेदभाव आहे का तू कोणत्या जातीचा आहे मी कोणत्या काही विचारल्या गेल्या जात नाही महाराज. माऊलींसोबत सर्वजण चालतात. हो काय तो आनंद आहे कधी जातीचा भेदभाव नाही. म्हणून मिळविली मांदी वैष्णवाची करील ते काय नोये महाराज. आणि असे माऊली ज्ञानोबार आहे ज्यांनी वैष्णव संप्रदाय वारकरी संप्रदायाचा पाया म्हणजे कोण असतील तर ज्ञानेश्वर महाराज. आणि अशा ज्ञानोबारायांना का तुम्हाला सुख देऊ शकत नाही त्याचं उत्तर मी पाठीमागं दिलं. विढाला आता महाराज काही वेगळेच संप्रदाय निघले त्याचं मला सांगायचं नाही. त्या संप्रदायाचं मला सांगायचं नाही कारण त्या सांगायचं काही कारण सुद्धा नाही. कारण मी वजनातल्या संप्रदायाचं म्हणून ते सांगणं सुद्धा उचित नाही. कारण ते सांगितल्यानंतर माझी थोडी जरा माझी नाही पण संप्रदायाची तरी थोडी फार किंमत जरा कमी होईल म्हणून ते सांगण्याचं कारण नाही. आम्ही उच्च घराण्यातले आहोत त्यामुळे खालच्या घराण्यातले आम्ही सांगण्याची काही गरज नाही. आणि असा संप्रदाय या संप्रदायाची काय केली महाराज निर्मिती केली. बरं संप्रदायाची निर्मिती केली तुम्हाला मगवशी आतलं प्रमाण दिलंय. यारे यारे लहान थोलं भलती नारी नारी नारी. आणि
याती भलती नारी नर. अशा माध्यमातून ज्ञानोबरायांनी काय केलं महाराज, संप्रदाय निर्माण केला. मग इतके ज्ञानोबर आहेत, ज्ञानी आहेत, इतके मोठे आहेत, तुम्हाला सुख का देऊ शकले नाही, याच्यावरच सगळं कीर्तन महाराज खोटं बोलत. सुख हा जो शब्द आहे, या सुख शब्दावरच हा सगळा अभंग आहे. म्हणून त्याच्या पाठीमागे मी उत्तर घेऊन गेलो, हेच म्हणावं लागलं. विठाला आता आपण शेवटच्या चरणाकडे वळूया. तुका म्हणे देते सुख काय उणे, तुका म्हणे देते सुख काय उणे, सुख काय उणे, तुका म्हणे देते 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 सुख काय उणे, राय समाधान तिथलाती, राय समाधान तिथलाती, करील ते काय लोय महाराज, करील ते काय लोय महाराज, राय समाधान राय समाधान चित्ताती, करील ते काय लोय महाराज, करील ते काय लोय तुका म्हणे तेथे सुका काय होणी, राहे समाधान चित्ताच्या. आणि तुका म्हणे तेथे माऊलींसमोर महाराज, माऊलीजवळ सुखाचं सुख आहे. आता थोडं कीर्तन आपलं संपत आलंय, परंतु वेळ आहे अजून 15-20 मिनिटं. तुम्हाला एक थोडा अभंग सोडून नाही, पण अभंग धरूनच बोलतो. खरं सांगतो गड्या, मी एवढे वर्ष झालं आळंदीत राहतो, माऊलींशिवाय सुख नाही. खरं सांगतो, खरं सांगतो, माऊलींशिवाय सुख नाही. महाराज इतकं तेजस्वी स्वरूप आहे माऊलीचं. सुरेख मूर्ती सगुण सावळी, कंठी कवस्तुभ एकावरी. हो, इतकं महाराज सजलेलं स्वरूप आहे. डोळ्यासमोर जरी आणलं ना, सुख प्राप्त होते. अशा माऊलींपाशी सगळं सुखच सुख आहे. तुका म्हणे तेथे, तुकाराम महाराज म्हणजे तुका म्हणे तेथे, त्यांच्याकडे सुखच सुख आहे. राहे समाधान चित्ताच्या, चित्तामध्ये समाधान नाही. महाराज खरं सांगतो, इतकं आता ते दिवशी अंकुश मामा दर्शनाला आलते, त्यांना मी सांगितलं, ते बऱ्याच वेळ बसले, त्यांना म्हणलं बसा, म्हणलं मंदिरात, तुम्हाला आनंद वाटेल. इतका सुंदर महाराज. आणि माऊलींच्या आमच्या मंदिरामध्ये आता इतक्या सुविधा झालेल्या आहेत. त्या ठिकाणी भोजनाची सुद्धा व्यवस्था झाली. अन्नपूर्णा माऊलींच्या संस्थान कमिटी मार्फत अन्नपूर्णा सुद्धा झालेली आहे. राहण्याची सुद्धा सोय झालेली आहे. अजून भरपूर कामं झालेली आहेत. आणि अशा माध्यमातून आता तर एक मुलांना तुम्हाला नवीन सध्या आहे, अजून 2 वर्ष तरी बाकी आहेत त्या कामाला. नाही बघू ना, यायचा विचार आहे तसं नाही. हां, सगळेच आता तिकडंच चला सगळेजण. आणि अशा माध्यम आता तर तुम्हाला सर्व मुलांना, अजून तुमची वय झाली नाही, अजून तुम्ही 2-4 वर्षात चांगले थोडे जरा 7वी-8वीला गेल्यानंतर तुम्हाला तर खूप संधीचा फायदा आहे. 750 कोटीचं विद्यालय आळंदीमध्ये होत आहे. किती? 750 कोटी रुपये देवेंद्र फडणवीस साहेबांनी पैसे दिले आणि माऊलींच्या संस्थांमार्फत हे काम होणार नाही. असे आमचे माऊलींचा आता 75वा अमृत महोत्सव होता ना, त्या अमृत महोत्सवामध्ये फडणवीस साहेब आले, तेव्हा त्यांनी संस्थान कमिटीने जी काही आता आळंदीला जी गोरगरीब जी मुलं जातात शिकायला, त्यांच्याकरता हे मुद्दाम विद्यालय त्या ठिकाणी बांधले. तिथं सर्व काही तुम्हाला जे शिक्षण म्हणजे कोणतं नाही असं नाही, ते विद्यालयच एवढं मोठं आहे की त्याला जागासुद्धा पुरलेली नाही. अक्षरशः डोंगर फोडावं लागले तिथले. ते काम आता चालू आहे. म्हणून
सर्वांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुखच सुख आहे माऊलींजवळ. असे तुम्हाला खूप अजून 2-3 वर्षानंतर भरपूर असा चान्स आहे. त्यामुळं चांगला अभ्यास करा. तिथं तुम्ही जर पास जर झालात, जर त्या विद्यालयाला जर गेलात तर तुम्हाला त्याचा फायदा होईल असं मला वाटतंय. आपला विषय चालला होता ज्ञानोबरायांकडे. सुखच सुख आहे. काय महाराज प्रेमाची मूर्ती आहे हो. पाहिलं तरी डोळे भरून येतात महाराज. काहीतरी गावाकडले लोक गेले ना रडतात माऊलींजवळ. खरंच बरं का. आणि काही म्हणतात नाटके नाही महाराज. खरंच रडू येतो. काय ते स्वरूप माऊलींची. किती माऊलींना त्रास दिला. एक सांगू तुम्हाला, इतका त्रास दिला माऊली ज्ञानोबरायांना, इतका त्रास दिला महाराज. पाहिल्यानंतर आंघोळ करावं लागायची. पाहिल्यानंतर आंघोळ करावं लागायची असं म्हणणारे आज महाराज त्यांच्या दर्शनाला गर्दी आहे. किती महाराज ज्ञानोबरांनी सहन केलं. हो ते सांगणंच अवघड आहे महाराज. ते मला तर महाराज खरंच ज्ञानोबरांपाशी सुख आहे. मी आज कितीतरी वर्ष झालं आळंदीला आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे. सकाळी उठल्यानंतर आता तुम्हाला सर्वांना मी माऊलीचं दर्शन घडवतो. ऐकताना सगळेजण सर्वांनी डोळे लावा. लगेच एका मिनिटात माऊलींचं दर्शन. अजून माऊलींचं मंदिर बंद झालं नाही. सर्वांनी डोळे लावा. ताट बसा. त्या बघा असे काम. ताट बसा. ताट नाही तर ताट नाही बसले सकाळी असं होईल. ताट बसा. बसले का? हात जोडा. जोडले का? आता सुंदर डोळे लावून घ्या. डोळे लावले ना. बघा आपण आता इंद्रायणीचं स्नान केलेलं आहे. इंद्रायणीचं स्नान केल्यानंतर तिथून आपण वरती चालत आलेलो आहेत पायऱ्यानी. आणि चालत आल्यानंतर समोर आपण कासवाजवळ आलेलो आहेत. तिथं कोणता कासव आहे तर त्या ठिकाणी पितळाचा कासव आहे. त्या कासवाचं दर्शन घेतलेलं आहे. समोर गेल्यानंतर महाराज हैबत बाबाची पायरी समाधी आहे. तिथं आपण दर्शन घेतलेलं आहे. समोर मंदिरात गेलेलो आहेत. मंदिरात गेल्यानंतर काय महाराज सुख आहे. आणि मग त्या ठिकाणी डाव्या साईडला आपण वळलेलो आहेत. समोर साष्टांग दंडवत घालून डाव्या साईडला वळल्यानंतर पहिलं जे मंदिर आहे ते गरुडाचं आहे. आपण गरुडाला नमस्कार केलेला आहे. समोर गेल्यानंतर हैबत बाबाचं मंदिर आहे. मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तिथून समोर गेल्यानंतर नाथपार आहे. नाथपार गेल्यानंतर आपण नाथ महाराजांचं दर्शन घेतलं. तिथूनच बारी आहे. बारीला गेल्यानंतर आपण आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर हळूहळू गाभाऱ्यात गेलो. काय आनंद वाटला. आता बघा बरं माऊलींचं स्वरूप पाहिलं का सर्वांनी. बघा जरा स्मरण करा. वा माऊलींचं स्वरूप. मग माऊलीचं दर्शन घेतलं. तिथून बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर मुक्ताईंचं दर्शन घेतलं. तिथून सिद्धेश्वरांचं दर्शन घेतलं. तिथून गेल्यानंतर आजान वृक्षाचं दर्शन घेतलं. आणि मग समोर नंतर हनुमंताचं दर्शन घेतलं. सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा केल्या. आणि तिथंही महादेवाचं दर्शन घेतलं. नंतर विणेकऱ्याचं दर्शन घेतलं. पूर्ण दर्शन झाल्यानंतर पायरीवर बसलेलो आहेत आणि सुंदर स्मरण करत आहोत. काय ते प्रफुल्ल वातावरण आहे. आता सर्वांनी माऊलीला पाहिलं का. आता सर्वांनी डोळे उघडा. झालंय का माऊलीचं दर्शन. माऊलीचं दर्शन झालं का. मग तुम्ही तुमच्या करता टाळ्या वाजवा. माझ्या करता नका पण तुमच्या करता. असं काय महाराज माऊलीचं दर्शन इथं सुद्धा घेऊ शकतो. अहो घेणाऱ्याला कुठं पण दर्शन. काहीचं शुद्ध नाही महाराज चित्त. आता कितीतरी इथं म्हातारे बसलेले. मी एक नाव सांगन पण आता नको उगं भांडणं होती. तेच निस्त चित्त इथं सगळं घरी. काही आज्या सुद्धा असे आता ते जेवढ्या आज्या कडीला बसल्यात तेवढ्या सगळ्या मी सांगतो घराकडे चित्त आहे. निस्त घरून काहीतरी करावं. मांजर फांजर आली लगेच म्हातारी. इथं ध्यान नाही महाराज. कीर्तनाला आल्यावर कीर्तनात ध्यान नसतं यायचं. सगळं घरी ध्यान. काहीचं आताची किती बाबा बसलेले पण मी नाव नाही सांगणार. त्याचं ध्यान फक्त एवढं जे म्हशीचा दरवाजा लावा लागला नाही काय माहिती. वासरू दूध पिन का काय माहिती. इकडं ध्यान आहे महाराज मला माहिती. म्हणून तो का म्हणे ते देवा माऊली ज्ञानोबरांपाशी काय सुख आहे. सुखा काय होणे राय समाधान चित्ताचे. बाबाचं लक्ष कुठे. तुमचं लक्ष कुठे. माझ्याकडे का
मग आहेत तुम्ही कीर्तनात. मला वाटलं की बाबाचं लय आहे. चला असू द्या. आणि मग ज्ञानोबऱ्यांपाशी सुख आहे असं तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये मानले. आता सर्वांनी हात वरती करा. तसं मला हात वर करायची म्हणायची सवय नाही, पण ते कसं आहे म्हणतो आता, जाऊ द्या. ढोबार खुमाई जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपोळ अंगी आईसे बळ रेडा बोले करील ते काय नो हे महाराज परिपाये बीज शुद्धांगी जयाने घातली मुक्तीची गवांदी मिळविली मांदी वैष्णवाची तुका म्हणे किती सुखा काळी राहे समाधान चित्ताची करील ते काय नो हे महाराज परिपाये बीज शुद्धांगी. आणि अशाच प्रकारे कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम. थोडेसे 2 शब्द बोलतो, कारण आता याचा अल्पहार मी सुरुवातीला दिला नाही. कारण काय होतं, मागच्या वेळेस मी सुरुवातीला जास्त नावं घेतल्यामुळे आणि ते पॉम्पलेटवरलं सांगितल्यामुळे थोडाफार पुढं वेळ गेला. मग आता मी यावेळेस असा विचार केला की आधी कीर्तन सांगायचं आणि नंतर नावं घ्यायची. असं जमन ना, काय अडचण नाही त्याला. पॉम्पलेट आहे का? वा सुंदर. आणि कालपासून सप्ताह सुरू झालेला आहे 24/1/2026 पासून. आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाटेला मस्त सुंदर. आपला सप्ताह खरं म्हणलं तर घनसावंगी तालुक्यात हा मोठाच असतो असं मला वाटतं. खरंच काय काय सप्ते पाहिले खरं सांगतो अंकल. अहो पत्रिकात नाही, पत्रिकात नाही, बिना पत्रिकाचं बोलवायला. बरं बिना पत्रिकाचं बोलू द्या ना, गावाची रस्ते बी माहीत नाही. इतके गाव कोचकडात ती दिवशी खोटं बोलत नाही महाराज. मी अक्षरशः आधळून मग कंबर दुखलं. आशे गाव महाराजांना, रमेश महाराजांना माहिती. इतक्या कोपऱ्यात गेलो मी, कधीच गाव पाहिलं नाही ती. आणि गावात बी महाराज 29 माणसं, 29 महिला, आणि मध्ये 2-4 लेकरं खेळू लागली. बस झालं कीर्तन. 25 माणसं. खरं सांगतो आपल्या गावामध्ये. आणि ना एकदा प्लीज, मी मगाशीच म्हणणार होतो, साऊंड सिस्टीमवाले करता एकदा ना पिट्टा पडला तरी चालेल, पण टाळ्या जोरात वाजवा. 1 नंबर साऊंड सिस्टीम लावली, नाद नाही करायचा. मागच्या वर्षी तर कून करू लागला तो, काय मिळालं. यंदा साऊंड सिस्टीम खूप सुंदर लावली, 1 नंबर. आपल्या गावातलीच आहेत कधी. मग गावात वा 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 सुंदर. बळीराजा मंडप मूर्ती नाव सुद्धा खूप सुंदर दिलं. आणि हां 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 बरोबर, तुम्ही सुद्धा धन्यवाद बरं का. खरंच खूप सुंदर त्या ठिकाणी तुम्ही माईक सिस्टीम लावली. आणि गावातील ही सर्व गुणीजन मंडळी अशाच प्रकारे आपल्या गावामध्ये दरवर्षी श्री संत भगवान बाबा व श्री संत भीमसिंह महाराज गडकर यांच्या कृपाशीर्वादाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह खूप सुंदर गाथा भजन असतं. एक सांगू तुम्हाला, कुणाच्या मुखातून काय ऐकावं याकरता सुद्धा माणसाची बुद्धी तीक्ष्ण पाहिजे. तुम्ही इतक्या एक सांगू, जुनी जी माणसं आहेत ना, जुन्या माणसांच्या मुखातून कीर्तन ऐकणं, जुन्या माणसांच्या मुखातून काहीतरी ऐकणं हे फार भाग्य लागतं बरं का याच्याकरता. आता आपल्या गावाकडे जुनी मंडळी राहिली नाही. आपले ते साबळे महाराज, वैकुंठवासी, वारली महाराज, काय ज्ञान होतं महाराज, किती प्रचंड अभ्यास. पुन्हा खणीपुरीकर महाराज, ही विद्वान मंडळी गेली म्हणून, नाहीतर खूप बरं का कीर्तन, काय कीर्तन करावं महात्म्यांनी. या सुंदर कीर्तन या. आणि अशी आपली विशेष नाव आहे ज्यांच्या मुखातून आपण श्रवण करतो, असे महादेव महाराज, विरळदकर महाराज, जुनी माणसं आहेत, फार गाथामूर्ती. त्यांच्या तुकाराम महाराजांविषयी खूप प्रेम आहे त्यांच्या मनामध्ये. खरंच साधना केलेली आहे त्यांनी भरपूर.
आणि अतिशय गाथ्यावरती प्रेम आहे असे गुरुवर्य महादेव महाराज इरळकर यांच्या वाणीतून आपण गाथा भजन ऐकत आहोत. तसेच कैलास महाराज सांगवीकर, कृष्णा महाराज सांगवीकर व समस्त ग्रामस्थ मूर्ती भजन म्हणून सात गंगाधर महाराज काकडे आणि अशाच प्रकारे गायनाचार्य मंडळी. आजचे पंक्तीचे अन्नदाते हे फार महत्त्वाचे, कारण मला ती पाकिट देणार आहेत म्हणून दर्शक नाव घ्यावं लागेल. बाबा आले नाही हो पण हा असं का बरोबर नाही, पण आले नाही बाबा. कुठे गेलेत? आलेत का? बरं असू द्या, त्यांचं नाव जरा घ्यावं लागेल मला. आणि असे बळीबाबा फारणराव सोळंकी ते आमचे आजोबात लागतात. आमचे आजोबांनी मला कल्याण मामांनी फोन केला. खरं म्हणलं तर ह्यावेळेस मला कोणीच फोन केला नाही. म्हणजे यायला ह्यावेळेस सुद्धा मला गोत्यात आणायचं होतं, पण मी आलो नाही. त्याला वाटलं ह्यावेळेस बी ऐन टायमाला सांगावं आणि काय सांगतो पाहावा. पण ह्यावेळेस मी बी लय हुशार होतो. मला माहीत होतं यंदा कीर्तन घेणार आहेत. असा अभ्यास केला मी तुम्हाला सांगतो, असा अभ्यास केला. 2 रात्र झोपलो नाही पण अभ्यासच केला. आणि अशा माध्यमातून दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा कल्याण मामाचा फोन मला काल आला. म्हणजे जेवायला या. म्हणलं बरं आहे बाबा, आता लोक नाही केला कीर्तनाला, कवा येणार आहेत महाराज. ह्या दिवशी तारीख घेतली, तारीख नाही, काय नाही, फोन नाही. एक दिवशी अचानक मी आमच्या भाऊंचं स्टेटस पाहिलं, मला तवा दिसलो. म्हणलं तारीख घेतली राहून मी सांगितलं नाही मला. म्हणलं अवघड झालं, पण तरी मी अभ्यास केला. तसं अभ्यास करायची आहे गरज मला. अभ्यास केलाय मी तसा आणि करूनच आलतो. अभ्यास करूनच कीर्तन केलंय. आणि अशा सगळीच गावातील गुणीजन मंडळी आमचे बाबांनी माझं कीर्तन घेतलं. ते दरवर्षी पंगत देत आहेत आणि अशीच त्यांच्याकडून पंगत दरवर्षी घडत राहू ही मी माऊली चरणी प्रार्थना करतो. कारण एक सांगतो, आपलं गाव एकमेव गाव आहे. आता 2 मिनटं काय तुम्हाला झोपात नाही ना आले. आणि कौतुक मी गावाचंच करतोय, बाहेरच्या गावाचं नाही. कारण मला पण कसं लई जरा लोक ताठून ठेवतच नाहीत. पुढच्या वेळेस मग कीर्तन ठेवले तर लोक यायचे नाही, हा पण मुद्दा आहे. मग गावाचंच कौतुक करतोय थोडंफार, कारण गावाचंही कौतुक केलंच पाहिजे. इतका सुंदर नियोजनामध्ये आपला सप्ताह आहे की महाराज प्रत्येक गाव तुम्ही भरपूर गाव पडा. सोबतीच बंद पडली, सोबतीच व्हायला गेले. त्याला ते पट्टी मागायला गेलं देऊ ना, आता साहेबांनी काही 2-3 दिवसांनी देऊ. पुरा सप्ताह जातो महाराज. तो सप्ताहाचा ते आला ना दिनगीवाला नुसता माणूस पाहिला की असं पण काय महाराज पट्टी देत नाही. आपल्या गावामध्ये इतकी चांगली मंडळी आहेत, खूप जणांनी पंगत दिलेली. आता ती नावं मी पूर्ण वाचून टाकत नाही. पंक्ती देणाऱ्यांचं महाराज विशेष नाव घेतलंच पाहिजे, कारण त्याच्या पाठीमागचं एक मी तुम्हाला दृष्टांत सांगितलं असता, पण आता वेळ नाही. महाराज दानशूर, कर्ण इतका दानशूर होता. त्या कर्णाचं तुम्हाला जर उदाहरण जर सांगितलं तर लय सुंदर उदाहरण. दान केलं पाहिजे माणसाने. असे अन्नदान करणारे. परत सर्वांनीच वर्गणी द्या सप्ताहाला. वर्गणी देणं गरजेचं आहे. आणि वर्गणी दिल्यानंतर ती काय दुसरी कुठीकडे जाणार नाही. आपल्या आता मंदिराचा भरपूर विकास झालेला आहे हे सुद्धा सांगणं. आता पूर्वी इथं माती होती, पण आता गट्टू बसवले, सर्वांना व्यवस्थित बसता येते. इथं आपलंच गावातलं काही कार्य होते अशा माध्यमातून. आणि गायनाचार्य मंडळी माझ्याकरता भरपूर लांबून आलेले आमचे बाळू काका मोरे, आमचे मामाश्री ते सुद्धा आलेले आहेत. तसेच त्यांच्यासोबत आमचे महाराज आलेले आहेत. तसेच त्यांच्यासोबत 2 महाराज, त्यांचंसुद्धा स्वागत आहे. पण आमचे रमेश महाराज आधुडे महाराजांचं सुद्धा मला त्यांच्याशिवाय तर मला कीर्तनच जमत नाही, कारण ते येत म्हणून माझं कीर्तन जरा उठून येते. असे रमेश महाराज. तर आमचे दत्ता महाराज निर्वळ, पण तुम्ही आज चाल म्हणली नाही, म्हणायला हवी होती. आता भैरवी माना जमली. परत आमच्या धामणगावचे वचिष्ठ महाराज आलेले आहेत. त्यांचं बी जरा नाव मला थाटात घ्यावं लागेल. दिली पुढच्या वर्षी तारीख तर दिली. वचिष्ठ महाराज सुद्धा आलेले आहेत. आणि तसेच आमचे सावंत मामांनी तुम्ही सुद्धा आज म्हणले नाही काही, तुम्ही म्हणायला पाहिजे होतं. तुम्ही म्हणली तर शोभा होती थोडीफार. तसेच आमचे महेश महाराज मृदंगाचार्य आणि आमचे वडील सुद्धा आहेत दिवाकर महाराज ढवळे. परत नाना निर्वळ नाना आहेत, बप्पा आहेत.
बाप्पामुळे सुद्धा खूप शोभा आहे. मला मेन सांगायचं राहिलं, मी दुपारी नेमकं जरा थकून आलो, मी अंग टाकलो. स्वयंसेवकाची नावं मी वाचली मग वशी, एक नंबर स्वयंसेवकाची नाव टाकली. मी येशू अण्णाचं नाव वाचलं. खरंच अण्णा तुमचं स्वयंसेवकामध्ये नाव आहे हे लय महत्व. नेमकं मी दुपारी अंग टाकलं ना, अण्णा नुसते म्हणले हे पाणी आण रे, चटकनच उठलो मी. नाही महाराज अशीच लागते स्वयंसेवक, भेट नाही तो लोक. अण्णाने आवाज टाकला, मी झोपेतूनच उठलो. पाणी आण म्हणले, पटकन लगेच पाणी येत. असे स्वयंसेवक अण्णा सुद्धा आहेत. आणि आमचे आणि विशेषात करून भजनी मंडळ आमचे त्र्यंबक महाराज गोरे हे सुद्धा आहेत. यांच्यामुळेच आम्हाला थोडंफार काहीतरी यायला लागलं हळूहळू बघणार. चौबदार साहेब आहेत नाथनगरचे, गणेशनगर. पुन्हा आमचे महादेव महाराज आहेत विनेकरी. विषय त्याचे विषयात महत्व विनेकरी. नाही तर विनेकऱ्यांनी लय ताण द्याला हो. खरं सांगतो तुम्हाला, जेव नाही तो विनेकरी महाराज पटकन. आता तो काही काही विनेकऱ्यांनी नियम काढलेत नाचायचं. ती नाचायचं हे आपल्या कीर्तनात नसतं. विना घ्यायचा तिथं द्यायचा, बस रामकृष्ण आहे झालं. असे विनेकरी खूप जुने आहेत महाराज. खरीच विणा भरपूर सेवा केली त्यांनी विण्याची. आणि तसेच गुरुवर्य आपल्या मठाचे मठाधिपती बाबासुद्धा या ठिकाणी आहेत. आणि एक सांगतो, बाबा आहेत, जोपर्यंत बाबा आपल्या गावामध्ये आहेत तोपर्यंत या गावाला आणि या मंदिराला शोभा आहे बरं का. बाबाचं सुद्धा, बाबामुळे तर आपल्या मंदिराला शोभा आली. बाबासुद्धा माझ्या एक बालकाच्या चिरंजीवाच्या सेवेला आले, त्यांची सुद्धा मी ऋण व्यक्त करतो. आणि तसेच मामासुद्धा आहेत. आता नावंसुद्धा घ्यावाच लागते तर थोडेफार का व्हायना. तसेच आमचे पप्पू मामा आहेत, अंकुश मामा आहेत. आणि मेन म्हणजे आता त्यांचं नाव घेणं मला गरजेचं आहे, कारण ते माझे मामा पण लागतात. आणि आता गावचं थोडंफार कार्य त्यांच्याकडं आले म्हणल्यानंतर मला त्यांचं नाव घ्यावंच लागेल. असे आमचे भागवत मामा सोळंकी मामा. आणि मामा यंदाच माझ्या कीर्तनाला आले, मागच्या वर्षी नाही आले तुम्ही. थोडाफार नाराज झालो होतो मी, पण आता खुश झालो. असू द्या. मामासुद्धा, मामा येतच नाहीत वाटतं कीर्तनाला. येतात का? बरं. पण माझ्या आले त्यांचं खूप तुमचे मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि मामासुद्धा कीर्तनाला आले, मला आनंद वाटला. आणि त्यांनी कीर्तन माझं लक्ष देऊन ऐकले, कारण मी 2-3 वेळा त्यांच्याकडे पाहिले. मामासुद्धा आहेत उपस्थित. आणि तसेच एक नंबर डॉक्टर मामासुद्धा आहेत. डॉक्टर मामा अहो, त्यांचे खरं म्हणलं तर अण्णांमुळे, म्हणजे मी असं उलट्या बाजूने बोलत नाही, परंतु अण्णांमुळे आणि डॉक्टर मामामुळे खरं म्हणलं तर हा सप्ताह आहे. खरं विशेषच सांगायचं तर सर्व निविजन म्हणलं ना, सर्व निविजन जर कोणतरी असतं, अण्णा असतील, मामा असतील, इथंच आहेत 24 तास. सोपं नाही सप्ताह हे करणं. आता मी तुम्हाला सांगतो, गुरुवारी आमच्या आता एप्रिलमध्ये परमपूज्य गुरुवारी जयराम महाराज भोसले बाबांची पुण्यतिथी असते. त्यावेळेस महाराज सगळं काम माझ्याकडे असते. तुम्ही वाटलंच ते येऊन बघा. पूर्ण पार कीर्तनकारापासून तर पंक्तीपर्यंत संपूर्ण काम माझ्याकडे असते. किराणा आणायचा, सगळं करायचं. आणि हाताखाली फक्त 2च मुलं. एवढं सगळं ॲडजस्ट करणं माझ्या लक्षात येईल. सप्ताह करणं सोपं नाही. आणि तसेच त्या ठिकाणी मृदंगवादक एक नंबर महाराज, तुम्ही सुंदर मृदंग वाजवला. आणि तुम्हाला एक खरंच सांगू का, म्हणजे मी लय मोठेपणा माझा दाखवित नाही, पण एक सांगू तुम्हाला, मृदंग वाजवणं आहे ना, वारकरी कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये मृदंग वाजवणं थोडं जरा जडत जातं. नाही तर बाकीचे काय नाही, बडबड जमतंय. पण आता वारकरी कीर्तन तसंच म्हणा, आपले तुम्ही उत्कृष्ट मृदंग वाजवला खरंच. आणि खरं म्हणलं तर आजचं जे कीर्तन जे उठून आलं आहे, हे कीर्तन फक्त 7 संगीतामुळंच आलेलं आहे. आणि लोकांची जिरे जरा फ्रेश होते आज सगळ्याचेच. नाही तर मागच्या वर्षी बाप्पा असेच होते. पण बरं वाटलं जरा यंदा मला. आणि आमचं मित्रमंडळसुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. परत विशेषात विशेष ज्यांनी मला ही परमार्थाची वाट दाखवली आणि मी आज इथं उभा आहे, या पाठीमागचं कारण म्हणजे माझे आजोबा अण्णासुद्धा याच ठिकाणी उपस्थित आहे. अण्णांनी पेटी वाजवली. आता मला एवढी जमत नाही, पण अण्णा मला मागत म्हणली होती शिक, पण थोडा जरा कटाळा केला. पण आता परत जरसं पेटीकडे मी वळालो, कारण पेटीसुद्धा गरजेची आहे. म्हणून अण्णासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि तसेच बाबा आले नाही, पण मला थोडं जरा हे वाटलं, बाबा यायला हवे होते. असू द्या. तर त्या ठिकाणी
सगळीच मंडळी उपस्थित आहेत आणि सर्वच गावकऱ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली